नमस्कार. मी निशिगंधा कुलकर्णी जोशी आज आपल्यासमोर मीच लिहिलेल्या सात्विकतेचं देणं या कथेचं अभिवाचन करणार आहे. आशुतोष आज खूप उत्साहात होता. आत्मविश्वासाने त्याचे मन भरून गेले होते. अर्थात त्याला कारणही तसेच होते. आज फुलोरा संस्थेतर्फे दर 3 वर्षांनी नवसाहित्यिकांसाठी घेण्यात येणाऱ्या कथा स्पर्धेचा निकाल जाहीर होणार होता. होतकरू लेखकांमध्ये या स्पर्धेत बक्षीस मिळणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाईल. या स्पर्धेत आशुतोषला नामांकन मिळालं होतं. आशुतोषला पूर्ण खात्री होती की त्याच्या आभास या कथेलाच पहिलं बक्षीस मिळणार. निकाल जाणून घेण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने आशुतोषने प्रांगण सभागृहात प्रवेश केला आणि ती वेळ येऊन ठेपली विजेत्या स्पर्धक घोषित होण्याची. परीक्षकांनी विजेत्या लेखकाचे नाव पुकारले आणि विजेत्या लेखकाचे नाव आहे सुषमा अभ्यंकर. विजेत्या लेखकाचे नाव ऐकून आशुतोषला जणू अपमानित झाल्यासारखेच वाटले. स्टेजवर बक्षीस घेण्यासाठी येणाऱ्या लेखिकेला आशुतोषने पाहिले. ही तर सुषमा, माझी कॉलेजमधली मैत्रीण, ही काय करते इथे? हिला मिळालंय बक्षीस. सुषमा सुद्धा छान लिहिते हे तो जवळजवळ विसरूनच गेला होता. सुषमा अभ्यंकर यांनी बक्षीस स्वीकारले आणि त्या फक्त एवढंच म्हणाल्या, आपण मनापासून लिहिलं की वाचकांना ते आवडतंच. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेले. आशुतोषने सुषमाकडे पाहिले. त्याला क्षणभर असं वाटलं, ही आधी होती तशीच आहे. आशुतोषचं मन नकळत भूतकाळात गेलं. मी कॉलेजच्या प्रत्येक एकांकिकेचं लेखन करायचो. मला तेव्हा लेखनासाठी अनेक बक्षिसं सुद्धा मिळालेली. सुषमाची सुद्धा मदत व्हायची मला, पण तिला मी कधीच श्रेय मिळू दिलं नाही. कुठल्याही विषयावर फार विचार काहीही केला नाही तरी चालेल, पण तरीही मी उत्तमच लिहू शकतो असंच मला वाटायचं. ह्यावरून अनेकांशी माझी भांडणं पण झालेली. सुषमाला सुद्धा माझं वागणं पटायचं नाही. एकदाच हिम्मत करून ती मला म्हणालेली, आशू, अरे असं लिहायला बसलं की लगेच कसं सुचेल रे नेहमीच? थोडा वेळ द्यायला हवा. त्यासाठी मन शांत असायला हवं. मनात हजारो विचार येत असताना आणि केवळ डेडलाईन जवळ आलीये म्हणून भराभर लिहित गेलास तर संहिता कधीच फुलणार नाही रे. अशा प्रकारे लिहित राहिलास तर तुझं लेखन रसिकांच्या हृदयाला भिडणारच नाही. लेखकाने त्याला सुचलेल्या कल्पना निर्मळपणे वाचकांच्या स्वाधीन कराव्यात. अशा सात्विक लेखनावर रसिक नक्कीच भरभरून प्रेम करतात. वा, आता मला तुझ्याकडून शिकावं लागेल कसं छान लिहायचंय ते. ते काही वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर. शांतपणे विचार करायची मला गरजच नाहीये, कारण मला पटापट कल्पना सुचतात. किती भांडलेलं मी तिच्याशी आणि स्वतःहून ब्रेकअप पण केलेलं. आशुतोष भानावर आला. त्याला वाटलं, खरंच बरोबर आहे का माझं? का काहीतरी चुकतंय? गेले कित्येक महिने यश हुलकावणी देतंय मला. हा सतत यश मिळवण्याचा अट्टहासच घात करतोय का माझा? काहीतरी छान उत्स्फूर्तपणे सुचलंय. एखाद्या कथेचा विषय आपसूक सुचलाय आणि मी तो सहजरित्या फुलवतोय.
असं शेवटचं कधी झालं होतं? गेले कित्येक वर्ष फक्त जिंकाच्या प्रेशरखालीच मी लिहित राहिलो आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झालाय. माझं लेखन हलकं फुलकं न होता ओढून ताणून लिहिल्यासारखं होतंय. सुषमाचा कल मात्र तिचं लेखन जास्तीत जास्त प्रगल्भ कसं होईल याकडे होतं आणि अशा प्रकारचं दर्जेदार लेखन केल्यामुळेच तिला बक्षीस मिळालं. नाही, नाही, इथून पुढे हे असं ओढून ताणून लिहायचं नाही. यशासाठी लिहायचं नाही. उत्स्फूर्तपणे सुचेल तेव्हाच लिहायचं आणि आपल्या लेखनातून सात्विकतेचं देणं वाचकांना भेट म्हणून द्यायचं. धन्यवाद.